नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे बांधणी. बांधणी हा कापड म्हणजे सर्वांना आवडीचा हा प्रकार आहे. त्याला चुनरी असंही म्हटलं जातं आणि जास्तीत जास्त गुजरात, राजस्थान, काठेवाड अशा ठिकाणी या बांधणी प्रकाराचा कापड जास्त वापरलं जातं. तर आपण घरगुती पद्धतीने ही बांधणी कशी करायची, बांधणीचे रुमाल कसे बनवायचे हे आपण बघूया. त्यासाठी हे असे कलर मिळतात बांधणीचे. अशा पद्धतीने हा आपल्याला थोडासा कलर लागतो, 1 किंवा 2 रुमाल करण्यासाठी. अत्यंत कमी. हे नवीन पॅकिंग मध्ये आहे तोच कलर. अशा पद्धतीने. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हा कच्चा दोरा, जो आपण वापरतो बऱ्याचदा, आणि कॉटनचं कापड. तर आपल्याला काय करायचंय, वेगवेगळ्या प्रकाराने हे कापड आधी बांधून घ्यायचं आहे. बांधणीमध्ये आपण जे कापडाला बांधणी करतो आणि त्यानंतर ते रंगवतो आणि नंतर त्याचं जे डिझाईन तयार होतं ते खूप सुंदर अशा प्रकारचं डिझाईन तयार होतं. तर प्रथम आपण काय करूयात की या कापडाला गाठी मारायच्या किंवा कशा कशाने बांधायचं याची एक प्रात्यक्षिक बघू आपण. आता हा रुमाल आहे. मी असा त्रिकोणी पद्धतीमध्ये पकडून त्याची मध्यभागी गाठ मारणार आहे. जितकी शक्य होईल तितकी पक्की गाठ आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे आपला कलर हा आतमध्ये जाणार नाही, आपलं डिझाईन छान प्रकारे उमटून येईल. हे अशा पद्धतीने. त्यानंतर इथे एक गाठ घेणार आहे मी. या पद्धतीने इथे घेऊया. आपल्याला ज्या पद्धतीचं डिझाईन करायचं असेल तसं आपण करू शकतो. यामध्ये आता गाठीचा एक प्रकार आहे, गाठ मारून. त्यानंतर दोऱ्याने बांधण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण बघूया. अशा पद्धतीने हा एक रुमाल मी आता बांधून ठेवला आहे. तर हा एक रुमाल आहे. याचे आपण असा प्रकार करू शकतो. अशा घड्या आपण त्याच्या करायच्या या पद्धतीने. आणि आता याला आपण असंही ठेवून बांधू शकतो. इथे इथे अशा 3 प्रकारे असंच करूया आपण. थोड्या थोड्या अंतराने आपल्याला जितकं शक्य होईल तितकं आपल्याला घट्ट बांधायचं आहे. आणि थोडं एकदम एकाच ठिकाणी न बांधता असं थोडंसं पसरवून त्याला आपण आणि आपला हा म्हणजे इतकं बांधायचं त्याला की कापड आपलं दिसणार नाही या दोऱ्याच्या बाहेर किंवा मध्ये. असं या प्रकारे या अशा प्रकारे अतिशय एकदम घट्ट अशा पद्धतीने मी हे बांधून घेतलं आहे. त्यानंतर त्याला एक गाठ आपण मारून घेऊया. हे अशा प्रकारे. त्यानंतर आता आपण इथे बांधूया, म्हणजे आपलं सारखं अंतर ते दिसून येईल. खूप सोप्या पद्धतीने हे रंगकाम कपड्यावरचं केलं जातं. या पद्धतीने आपण रुमालच नाही तर आपले स्टोल किंवा बेडशीट हे सुद्धा आपल्याला बनवता येतात.
तर हा कलर आपण काय करूया, थोडासा आपण अगदी कमी 2च रुमाल आपण करणार आहोत, त्यामुळे हा इतका कलर मी आधी आपल्याला थंड पाण्यामध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने, आणि हे पाणी कापड बुडेल इतकं पाणी आपण घेतलेलं आहे. ते आपण गॅसवर ठेवून गॅस पेटवला. पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकतो आहे की आपला रंग पक्का राहील. आणि थोडं गरम झालं पाणी की आपण हा रंग यामध्ये मिक्स करणार आहोत. तर हे पाणी तापलेलं आहे. तर आपण हे 2 रुमाल जे आहेत, हा आपण दोऱ्याने बांधलेला आणि हा गाठीने बांधलेला, हा आपण यामध्ये टाकणार आहोत आणि एक 5 ते 7 मिनिटं आपण ते उकळवून घेणार आहोत कलर. तर आपले आता कापड हे रंगून झालेलं आहे. 5 मिनिटं आपण ठेवलं, या अशा पद्धतीने ते कलर झालेला आहे. हे बघा. आता आपल्याला गॅस बंद करून आपण हे जे आहे हे काढून घेऊया. आणि आपल्याला हे असेच वाळवायचे आहेत न सोडता. पूर्ण वाळल्यानंतरच ते गाठी असतील किंवा दोऱ्या असतील आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. या पद्धतीने त्यानंतर आपण यालाही थोडंसं याच्यावर पाणी आपण टाकून घ्यायचं आणि नंतर हे असेच वाळवायला ठेवायचे. जवळजवळ आपल्याला असेच वाळवायला कडक उन्हामध्ये 2 तास जरी ठेवलं तर आपली पूर्णपणे ते वाळून आपण आपलं डिझाईन बघू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे रुमाल पूर्ण वाळल्यानंतर हा जो आपण दोरे असे 2 ठिकाणी बांधले होते, 3 ठिकाणी, तर त्याचा हा रुमाल तयार झालेला आहे. हे डिझाईन हे अशा पद्धतीचं. आणि जे गाठी आपण घेतल्या होत्या, गाठी मारल्यानंतर आपण हे अशा इथे अशा गाठी मारल्या होत्या, तर ते हे अशा पद्धतीचं डिझाईन हे तयार झालं आहे. हे बघा. तर या प्रकारे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे जे प्रकार आहेत तर ते मी फक्त बांधणीचे दाखवून देईल. कलर करण्याचं तर तुम्हाला आता लक्षात आलेलंच आहे. असेच माझे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा आणि शेअर करा.